हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण इथे पाहतो की आता मैनावती दुष्यंतला लगेचच जाऊन गोड देते, कारण बाळजाबाईंनी तिला खुणावलेलं असतं. आता दुष्यंत हा त्या प्लेटीतला लाडू हातात तर घेतो, पण तोंडात टाकत नाही, कारण दुष्यंतला आता कृष्णा जे शब्द बोललेले असते ते आठवतात की जोपर्यंत देवयाईचे दागिने सापडत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही. म्हणून मग दुष्यंत हा सुद्धा काहीही खात नाही, तो तसाच थांबतो. त्यामुळे बाळजाबाईंना मात्र आता खूप जास्त राग आलेला असतो आणि मग बाळजाबाईसुद्धा आता तोंडातला लाडू खायचा तसाच ठेवून देतात. आता मुद्दामून मैनावती म्हणते, अरे दुष्यंत, गोड खायचं नाही काय तुला? नाही काय हरकत नाही, तशी बी आता जेवणाची वेळ झालीच आहे. गोड खाल्लं आणि त्यावर पाणी प्यायलं की पोट भरते. चल, मी ताटं वाढाय घेतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही काकी, मला जेवण नको आहे. त्यावर मैनावती म्हणते, का रं, काय उपास बिपास केलायस का काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो, उपास केला असंच समज. जोपर्यंत देवीचे दागिने सापडणार नाही तोवर काहीही खाणार पिणार नाही असा कृष्णाने निश्चय केलाय. मग जर ती काही खाणार पिणार नाहीये तर मी तरी कसं खाऊ? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत, लेकरा, त्या पोरीसाठी एवढं समज करायची तुला काय बी गरज नाही. अरे तू कशा पाय उपाशी राहिलायस? तुला काय गरज आहे तिच्यासाठी उपाशी तापाशी राहण्याची? त्या पोरीची एवढी लायकीच नाही आहे की मुळात तिच्यासाठी तू उपाशी राहावं. काय बी गरज नाही या तुला बिना खाता पिता राहण्याची. तू खाऊन पिऊन घेऊ शकतोस. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई, मी म्हणालो ना मी नाही खाणार तर मी नाही खाणार. तुला माहिती आहे ना मी किती हट्टी येतो. मग का उगाच चौगास तू मला खा खा म्हणून आग्रह करतेस? आणि मला ठाऊक आहे कृष्णा निर्दोष आहे. तिची या सगळ्या प्रकरणात खरं तर काहीही चूक नाही आहे. तिला काही लीड मिळत नाही आहे ना, हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर ती लवकरात लवकर पुरावे घेऊन येईल आणि ती निर्दोष आहे हे सिद्ध करेल याची मला खात्री आहे. तिच्याबरोबर हे कोण मागलंय ना ते फक्त मला कळायला हवं. नाही सोडणार मी त्या माणसाला. त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंत, डोक्यात एवढा राग घालून घेणं बरोबर नाही बाळा, जरा शांत हो. दुष्यंत म्हणतो, मला खायला नको आहे, आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता ती बाई जिने कृष्णाच्या जागी साडी नेसून गेली होती ती आता साडी जाळण्यासाठी घेऊन जाते, कारण बाळजाबाईंनी तिला साडी जाळून टाकायला लावलेली असते. आता ती साडी जाळायला आल्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच बंट्या आणि कृष्णा हे दोघं बी आलेले असतात. आता किती वेळ असं दारात बसून राहायचं? शेवटी उद्यापर्यंतचीच वेळ हातात आहे, काहीतरी करायलाच लागणार असा विचार करून कृष्णा पुरावे शोधायसाठी पुन्हा एकदा निघालेली होती. आणि त्यावेळी कृष्णा आणि बंट्या चालत असताना वाटत बंट्याला ती साडी जळताना दिसते. बंट्या म्हणतो, कृष्णे, ती बघ, हुबेहूब तुझ्यासारखी साडी, आणि ती बघ, ती बाई ती साडी जाळायला लागल्या. त्यावर मग कृष्णा हे लगेचच बंट्याला म्हणते, बंट्या चल, याचा अर्थ तीच बाई असणार आहे, चल चल चल. आणि मग आता लगेचच बंट्या आणि कृष्णा दोघं बी त्या बाईकडे जात असतात. आता त्या बाईची नजर कृष्णा आणि बंट्यावर पडते. त्याबरोबर ती सुद्धा अगदी वाऱ्याच्या वेगाने पळायला लागते. कृष्णा आणि बंट्या दोघं तिच्या मागे पळत असतात. कृष्णा त्या बाईला म्हणत असते, पळू नको, थांब, पळू नकोस. पण ती बाई कृष्णाचं ऐकत नसते. तर इकडे आता दुष्यंत हा आलेला असतो चार्लीला भेटण्यासाठी, पण तिकडे चार्लीची माणसं येतात आणि आता दुष्यंतला मारत असतात. आता दुष्यंतला कळत नसतं की ही लोक आपल्याला का मारतायत. आता दुष्यंत हा सुद्धा त्या लोकांना मारत असतो, पण लोकांकडे दुसऱ्या बांबू वगैरे असल्यामुळे ते लोक दुष्यंतला जास्त मारतात आणि बिचारा एकटा दुष्यंत काही करू शकत नसतो, कारण ती लोक जास्त असतात. दुष्यंत आता त्यांचा मार खात असतो. दुष्यंत त्यांना म्हणतही असतो की का मारताय मला, माझा काय दोष आहे, मी का मार खातोय तुमचा, सोडा मला, तुम्हाला माहीत नाही आहे मी कोण आहे ते, सोडा मला, सोडा. पण ती लोक ऐकत नसतात. ती लोक म्हणत असतात की तू कोण आहेस ना ते आम्हाला बरोबर माहिती आहे, आणि तू जे केलंयस ना त्या चुकीची शिक्षा म्हणूनच आम्ही तुला मारतोय. दुष्यंत त्यांना विचारत असतो, अरे कसली चुकी, काय केलंय मी, का मारताय मला? त्यावर ती लोक म्हणत असतात,
लोकांवरती आपली माणसं वापरून हात उगारणं तुमची हौस आहे ना, मग आता बघा दुसऱ्यांचा मार जेव्हा स्वतः खातो तेव्हा किती दुखतं, किती वाईट वाटतं, किती त्रास होतो ते बघा. आणि मग आता पुन्हा एकदा लगेचच त्याला खूप मारायला लागतात लोक. आता कृष्णा त्या बाईच्या मागं पळत असताना तिची नजर या सगळ्या गोष्टीवर पडते. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार. त्यावर आता बंट्या म्हणतो अगं नाही कृष्णे ती बाई, चल पकड तिला, कुठं दिसतायत तुला दुष्यंत सरकार. त्यावर कृष्णा म्हणते अरे ते बघ की. आणि मग कृष्णा बंट्याला दाखवते गुंड दुष्यंतला मारत असतात तो प्रकार. त्यावर बंट्या म्हणतो कृष्णे दुष्यंत सरकार पुरून उरतील त्या समद्यासनी, आपण इथं थांबाय न गं, आपण त्या बाईच्या मागं जायला हवं. अगं तुला निर्दोष सोडवायचं आहे ना आपल्याला, ह्यो एकच पर्याय आहे आपल्या हातात कृष्णे, आपल्याला त्या बाईला काय बी करून पकडायचं आहे कृष्णे, चल लवकर. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते नाही बंट्या, अरे स्वतःला निर्दोष सिद्ध करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहेच की, पर माझ्या कुकवाच्या धन्याचं रक्षण करणं, 7 जन्माची गाठ जपणं हे बी माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे की. म्या नाही यायचो. बंट्या म्हणतो कृष्णे अगं असा येडेपणा करू नगस कृष्णे. पर कृष्णा आता बंट्याचं काही एक ऐकत नाही. कृष्णा आता ज्या ठिकाणं लोक दुष्यंतला मारत असतात त्या ठिकाणी येते. त्याबरोबर आता बंट्यासुद्धा तिच्या मागोमाग आलेला असतोय. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं असल्यामुळे त्या गुंडांना मस्त मारतात, मस्त सगळ्यांची धुलाई कुटाई करतात, सगळेजण पळून जातात. पण त्यातला एक अतिशहाणा असतो, तो काय करतो, तो मागे लपून राहतो. आणि जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा दोघंजण पुढे चाललेले असतात तेव्हा तो मागून येतो आणि दुष्यंतच्या डोक्यामध्ये बांबू घालतो. आता दुष्यंतच्या डोक्यामध्ये बांबू घातल्याबरोबर कृष्णा ही लगेच मागे वळते आणि त्यालासुद्धा त्याच काठीने झोडपायला सुरुवात करते. आता कृष्णा त्याला मार कुत्र्यासारखा मारते, पण आता त्याला मारून काहीही उपयोग झालेला नसतो. कारण कृष्णा ही त्याला मारेपर्यंत दुष्यंतच्या डोक्यात लागलेलं असतं आणि दुष्यंत बेशुद्ध झालेला असतो. आता लगेचच बंट्या हा कृष्णाला म्हणत असतो अगं कृष्णे आधी दाजीसनी बघ की, दाजी डोळे उघडणं झाले, दाजींचे डोळे बंद झाले. त्याबरोबर मग कृष्णा आता दुष्यंतकडे येते आणि दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, अहो डोळे उघडा की दुष्यंत सरकार असं म्हणायला लागते. दुष्यंत डोळे उघडत नसतो. कृष्णा ताबडतोब आता दुष्यंतचं डोकं जे असतं ते स्वतःच्या मांडीवरती घेऊन बसते आणि म्हणत असते दुष्यंत सरकार, अहो दुष्यंत सरकार, अहो डोळे उघडा की दुष्यंत सरकार. पण दुष्यंत काही केल्या डोळे उघडत नसतो. आता कृष्णा दुष्यंतला तसाच घेऊन घरी येते. त्याबरोबर बाळजाबाईंना दुष्यंतची अवस्था बघून खूप मोठा धक्का बसतो. त्या ताबडतोब डॉक्टरांना फोन करतात आणि तातडीनं या असं सांगतात. आता डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आता दुष्यंतला तपासायला घेतात. डॉक्टर दुष्यंतची तपासणी करतात आणि मग बाळजाबाईंनी सांगतात खरं तर दुष्यंत सरकारांचा BP लो झाला आहे आणि त्याचबरोबर त्यासनी विकनेस आला आहे आणि विकनेसमुळं त्यांची शुगर लो झाली म्हणून त्यांना चक्कर आली आणि म्हणून ते खाली कोसळले. नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात जो फटका मारला गेला तो तर खरोखर त्यांना लागला, पर तो जास्त नाही लागला. त्याच्यामुळं दुष्यंत सरकार बेशुद्ध झाले नसते. थोडाफार त्रास वाटला असता, पण बेशुद्ध होण्या इतका नाही. खरं तर त्यांची शुगर लो झाल्यानं त्यामुळं त्यासने एवढा त्रास झालेला आहे. तर त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे लवकरात लवकर, काहीतरी खायला द्या त्यासनी शुद्धीवर आल्यावर. मी इंजेक्शन दिलं आहे त्याने ते शुद्धीवर येतील असं सांगून आता डॉक्टर निघून जातात. त्याबरोबर कृष्णाला आता खूप मोठा प्रश्न पडतो आणि तो म्हणजे दुष्यंत सरकार का म्हणून उपाशी राहिले, दुष्यंत सरकारांनी का म्हणून काही खाल्लेलं नाही आहे. मग कृष्णाला आता आठवतं की तिने दुष्यंतला सांगितलं होतं की जोपर्यंत देवयाईचे दागिने सापडत नाही तोपर्यंत म्या पाण्याचा घोट बी घेणार नाही, दागिने घावले की त्यानंतरच म्या काहीतरी खाणार आणि पिणार बी, तोपर्यंत मला चैन पडायचं नाही. आणि मग आता ते आठवून कृष्णाला लक्षात येतं की याचा अर्थ म्या काय खाणार पिणार नाही म्हणलं होतं, म्हणूनच दुष्यंत सरकारांनी बी काय खाल्लं पिलं नाही आणि म्हणून दुष्यंत सरकारसनी चक्कर आली. दुष्यंत सरकार बिना असा विचार कृष्णा करतच असते. इतक्यात दुष्यंत शुद्धीवरती येतो. दुष्यंत म्हणतो माझ्यामुळे तुझ्या हातातून ती बाई निसटली. कृष्णा म्हणते जे झालं ते पंचगंगेला मिळालं. पण म्या काय म्हणतो तुम्ही कशापायी काही खाल्लं पिलेलं नाही यायचा. दुष्यंत म्हणतो तुला कोण बोललं मी काही खाल्लं प्यालेलं नाही आहे म्हणून, माझं जेवण वगैरे झालं आहे. कृष्णा म्हणते हां बोला की बोला, अजून खोटं बोला की माझ्याबरोबर. हे बघा दुष्यंत सरकार काय आहे ना, तुम्ही जरी माझ्याबरोबर खोटं बोललासा की नाही तरी ते जे डॉक्टर आले होते की नाही तुम्हासनी तपासाया, त्यांना मला खोटं सांगायची काय बी गरज नाही. काय त्यांनीच सांगितलं हाय तुमच्या पोटात काय अन्न नाही नवं म्हणून तुम्हासनी ते काय म्हणतात ते BP लो झालं आहे, कळलं नवं.
त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ते मी मला कामं होती त्यामुळे वेळ नाही मिळाला. कृष्णा म्हणते, एवढी कसली कामं होती हो तुम्हासनी? म्या खाल्लं नाही म्हणून तुम्ही बी खाल्लं नाही, असंच आहे. सरळ बोला की. दुष्यंत म्हणतो, माणुसकी आहे माझ्यात. समोरचा व्यक्ती जर उपाशी आहे तर स्वतः आपण असं नाही हादरू शकत, कळलं ना? जशी तू शेतकरी आहेस तसा मी सुद्धा शेतकरीचा मुलगा आहे. मागे एकदा तू म्हणाली होतीस, समोर उपाशी माणूस उभा असताना अन्न खाणाऱ्याला ते गोड लागत नाही म्हणून. मग सांग, मला कसं बरं वाटलं असतं खाताना? त्याबरोबर कृष्णा म्हणते, आव दुष्यंत सरकार, पण आता खाऊन घ्या की. इतक्यात तिकडे बाळजाबाई दुष्यंतसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले असतात. तर आता कृष्णाला बाळजाबाई विचारतात, तुला पुरावे मिळाले का? त्यावर कृष्णा नकारार्थी मान हलवते. तर मग बाळजाबाई म्हणतात, उद्या काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा. इतक्यात आता दुष्यंत हा लगेचच बाळजाबाईंच्या हातातलं ताट घेतो आणि आता तो स्वतःहून कृष्णाला म्हणतो, कृष्णा पहिला घास तू खा. कृष्णा म्हणते, आव नाही, म्या म्हणलंय ना जवळ दागिनं घावणार नाही तोवर म्या काय बी खाणार पिणार नाही म्हणून. मग म्या हे कसं? त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, तू उपाशी राहण्याने दागिने मिळणार नाहीयेत. त्यामुळे या सगळ्या वेडेपणाला काही एक अर्थ नाहीये. म्हणून मी म्हणतोय, तू पहिलं खाऊन घे. उपाशी बसलीस तर उलट तुझ्या शरीराला या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल, त्राण येईल तुझ्या शरीरावर आणि मग तू जो काही पुरावा मिळवणार असशील तो सुद्धा तुला मिळणार नाही. कारण जर आपण पोटभर खाल्लं पिल्लेलं नसेल ना तर आपल्या कामावरती लक्ष लागूच शकत नाही, असं माझी आई म्हणते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुमची आई अगदी बरोबर म्हणते. त्याबरोबर मग दुष्यंत आणि कृष्णा एकत्र जेवतात, ते सुद्धा एका ताटात. आता दोघंजण एका ताटात जेवत असतात. हे बघत असताना बाळजाबाईंना मात्र खूपच जास्त त्रास होत असतो, त्यांना आगाग झाल्यासारखं वाटत असतं. तर इथं आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा काळजी करू नको. हे बघ, नक्की तू निर्दोष आहेस हे तू सिद्ध करशील. मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण तू मुळात काही केलेलं नाही आहेस. कृष्णा म्हणते, अहो होय, पण पुरावा कुठनं आणू? त्याबरोबर पोलीस इन्स्पेक्टरांनी आढळरावांना भेटायला बोलवलेलं असतं आणि पोलीस आता आढळरावांना सांगत असतात की आढळराव, अहो समजा अगदी सोपं झालं आहे आपल्यासाठी. त्यावर आढळराव विचारतात, म्हणजे पुरावा मिळाला का? त्यावर पोलीस सांगत असतात, भक्कड पुरावा मिळाला आहे, हा बघा. आणि मग त्या व्हिडिओमध्ये आता दिसत असतं की एक बाई आहे, तिला अचानक कोणीतरी खूप सारे पैसे दिले. ती इतकी गरीब आहे की तिच्या गळ्यात साधं मंगळसूत्रसुद्धा नाही आहे. जर ती अविवाहित असेल तर साधे कानातले सुद्धा तिच्या कानात नाही आहेत. याचा अर्थ नक्कीच ती बाई खूप गरीब आहे, खूप म्हणजे पैशांच्या अडचणीसाठी तिने हे सगळं केलं. ही गोष्ट आढळरावांच्या लक्षात आलेली असते. पुढे आढळराव बघत असतात की कृष्णा नंतर त्या बाईच्या मागे पळत होती. जेव्हा त्या बाईला साडी जाळताना कृष्णाने पाहिलं. कृष्णाने तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण अचानक वाटेत तिला इथे दुष्यंतला काही लोक मारताना दिसत आहेत असं सुद्धा आढळरावांना दिसलेलं असतं. मग आता आढळराव तो व्हिडिओ बघतात आणि म्हणतात, हे समजा काय? त्यावर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, अहो कदाचित ते काल दुष्यंत सरकारांची कुणा गावगुंडांबरोबर म्हणजे थोडीशी मारामारी झाली ते बरोबर, पण म्हणजे आता ततपप्पा असं पोलिसांचं होत असतं. आता आढळराव पोलिसांना सांगतात, हे बघा, आमच्या लेकावर हात उगारणारे हात कुणाचे होते हे आमासनी कळायच हवं. नाही म्हणजे दुष्यंतवर हात उगारला ह्याचं आमासनी वाईट वाटायले, पर दुष्यंतवर हात कुणी उगारला हे आमच्यासाठी शोधून काढणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे हुडकून काढाल. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, पण साहेब तुम्हाला पुरेल इतका पुरावा मी दिलाय ना. त्यावर आता लगेचच ते सांगतात की भाई नक्कीच. आता ही बाई साडी जाळताना एवढी ठसठशीत तिची साडी दिसते. त्यानंतर कृष्णी त्या बाईच्या मागं पळताना दिसत्या. दुष्यंतला लोकांनी मारलंय, कृष्णानं त्याला वाचवलंय, हे समजा कृष्णाला अडवण्यासाठी मुद्दाम कुणीतरी रचलंय, हे सगळं आढळरावांना कळत असतं. आता त्यांचा दाट संशय असतो बाळजाबाईंवर. तर इतक्यात कृष्णा ही दागिने घेऊन गावदेवीच्या देवळात पोहोचलेली असते आणि तिथे आता दागिनेसुद्धा ती देते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी हे घ्या, हे दागिने तुम्ही स्वतःच्या हाताने आता गावदेवीला अर्पण करा. त्यावर गुरुजी कृष्णाला म्हणत असतात, ह्याला अर्थ नाही आहे कृष्णा, अगं तू स्वतःच्या जीवावर एवढं खेळून दागिने मिळवून आणले आहेस, मग हा मानसुद्धा तुझाच आहे. त्याबरोबर लगेचच आता आढळराव म्हणतात की हो अगदी बरोबर आहे, तुमचाच मान आहे सुनबाई. आता कृष्णा जेव्हा स्वतःच्या हाताने देवीला सगळे दागिने घालते आणि मग दुष्यंत कृष्णा मिळून एकत्र पूजा करतात, तर लगेचच
आणि कृष्णाचं लक्ष नसताना आढळराव बाळजाबाईंना जरा बाजूला घेतात आणि म्हणत असतात, स्वतःच्या सुनाला त्रास देण्यासाठी स्वतःच्या लेकाच्या बाबतीत कुठली बाई असं वागल असं कधी बी मला वाटलं नव्हतं. नाही म्हणजे तुम्हासनी कृष्णा आवडत नाही इतपावतर ठीक होतं, आम्ही समजू शकत होतो. पण कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही जे काही वागलात ना ते समद लई चुकीचं होतं, लई म्हणजे लई. त्याबरोबर गावातली लोक कृष्णाची माफी मागतात. लोक म्हणायला लागतात की कृष्णे, आम्ही तुझ्यावर असा विश्वास न गदावा हवा होता. अगं तू एवढी वर्ष या गावात राहिली आहेस, आज पावतर कधी एक काडी मोडून तू 2 भी केलेल्या नाहीस, मग तू एवढी मोठी चोरी कशापायी करशील? आम्ही उगा मूर्खासारखं तुझ्यावरती आळ करत राहिलो, आमसनी माफ कर. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते की तुम्हाला कोणाला माफी मागायची गरज नाही आहे, प्लीज माफी वगैरे नका मागू, तुमची सगळ्यांची चूक नाही आहे. बाबा खरं तर तुमचे लय लय आभार, आज खऱ्या अर्थानं तुम्ही माझं बा आहे असं मला वाटलं. त्यावर आढळराव कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि कृष्णाला सांगत असतात, अगं म्या वचन दिलं आहे तुला की कायम तुझी लेकीसारखी काळजी घेईन, तुला समद्या अडचणीतनं बाहेर काढायला मदत करीन. मग एवढं समद केलेलं असताना कसं काय तुला या समद्यातनं म्या बाहेर काढलं नसतं गं? आणि मला ठाव होतं तू चोरी केलेली नाही, त्यामुळं म्या गंभीर होतो आणि म्हणूनच हे समद घडू शकलं. खरोखर कृष्णा तू भारी आहेस, अगदी भारी. ते म्हणतात ना नक्षत्राप्रमाणे तशी, कुणाची बी नजर लागता कामा नये ना अशी. त्याबरोबर आता कृष्णा ही आढळरावांना म्हणत असते, अहो बाबा अहो किती कौतुक करताय माझं. त्यावर आढळराव म्हणत असतात, अगं हे सगळं कौतुक तर खूप कमी आहे, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे पोरी. अगं तू स्वतःच्या जीवावर खेळून देवीचे सगळे दागिने बी मिळवलेस आणि स्वतः निर्दोष आहेचे सिद्ध करून देवीला दागिने त्याचबरोबर आरती करण्याचा मानसुद्धा मिळवलास. त्यानंतर बाळजाबाई ह्या आता लगेचच मनातल्या मनात म्हणत असतात, काय बी झालं तरी म्या हिला फार काळ आनंदी राहू द्यायची नाही. आणि मग त्या आढळरावांना म्हणत असतात, किती खुश व्हायचं आहे तेवढं खुश होऊन घ्या, नाही कारण काय आहे लवकरच मी तुमच्या ह्या नको असलेल्या बळजबरीच्या सुनबाईसनी घराबाहेर काढून टाकणार आहे. कारण काय आहे हे घर बाळजाचं आहे आणि इथं बाळजा ठरवते तोच कारभार होतोय. नाही आजचा एक जितली असेल ती पोर, पर म्या असं प्रत्येक डावात होऊ द्यायचो नाही. त्या कृष्णीला म्या एक ना एक डाव हरवणार म्हणजे हरवणार आणि ते बी अशी चितपाट करणार की ती ह्या घरातनं कायमची निघूनच जायला हवी. असं केल्याशिवाय म्या गप बसायचो नाही आणि माझं मन बी मला स्वस्थ बसू द्यायचं नाही. आता बाळजाबाई हे सगळं बोलत असताना कृष्णा किंवा दुष्यंत कोणीच हे सगळं ऐकलेलं नसतं. फक्त बाळजाबाईंनाच या सगळ्या त्यांच्या मनातल्या गोष्टी माहिती असतात. आता गावातली लोक म्हणत असतात, कृष्णे खरंच तुझ्यासारखी पोर घावणं गावाला लय अवघड आहे बघ, तू खरंच या गावची शान आहेस शान. त्यावर आता ज्या गोदाक्कानं कृष्णाला नाव ठेवलं होतं तीच गोदाक्का स्वतःहून पुढे येते आणि कृष्णाच्या चेहऱ्याचा मुका घेत म्हणते, कृष्णे पोरी मला माफ कर, तू माझ्याशी एवढ्या चांगल्यापणानं बोलाय आली होतीस काल आणि म्या मात्र तुला वाईट वागवलं, तुझ्याबरोबर वंगाळ बोलू. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं गोदाक्का असू दे, तू माफी न ग मागूस माझी, या समद्यात तुझी काय बी चूक नाही. अगं लोकांनी जे तुला दावलं तेच तू पाहिलंस ना, राहू दे. फक्त आता त्या बाईला हे समज कुणी करायला लावलं का नाही हे मला हुडकून काढायचंय. एक डाव मला कळलं का नाही या समद्यामागं कुणाचा हात आहे की मग म्या काही त्याला सोडत नाही. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एकत्र जेवतात आणि दोघांनीही उपास सोडलेला असतो. तर कृष्णा ही खूप खुश असते कारण तिचा आणि दुष्यंतचा संसार मोडलेला नसतो. तर आता आढळराव हे कृष्णाकडे येतात आणि कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, खरोखर पोरी लई धीराची आहेस, तुझ्याऐवजी जर दुसरी एखादी पोर असती तर येवाना कोलमडून गेली असती, हातपाय गाळून बसली असती. म्या काय करू, कुठनं पुरावा गोळा करू, कशी समज हे निभावून नेऊ वगैरे वगैरे असे प्रश्न पडले असते तिला. पर तू कुठला बी प्रश्न स्वतःच्या मनाला न पाडून घेता न डगमगता ह्या समद्यातनं मार्ग काढलास. रांगडे पाटलांच्या घराण्याची खरी सून शोभलीस बघास तू. त्याबरोबर कृष्णा ही आढळरावांना धन्यवाद बाबा असं म्हणते. तर दुसरीकडे पूजापर्यंत कृष्णा या सगळ्यातून निर्दोष सुटल्याची बातमी पोहोचलेली असते. पूजाला हे ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो, जेलेसी झालेली असते. पूजा म्हणत असते, अरे यार हे सगळं कसं शक्य आहे, प्रत्येक वेळेस मी काहीतरी ट्रॅप रचते पण अडकत मात्र ती नाहीच. नाही
ह्यावेळेस जरी ती सुटली असेल ना तरी मी पुन्हा तिला सोडणार नाही आहे. पुन्हा मी तिला जन्माची अद्दल घडवणारच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.